ज्ञानमार्गाने वाटचाल करणारी जी मंडळ आहेत की नाही, त्यांचा शेवट हा वृक्ष वाळवंटासारखा आहे. भक्तीचं जर भिजणं नसेल, भक्तीचा जर ओलावा नसेल त्या परमार्थाला, आणि नुसत्या ज्ञानमार्गाने जर वाटचाल करत असेल तर मधीच त्याचा घात होतो. ज्ञान म्हणजे काय हो? ज्ञान म्हणजे काय? साध्य आहे का साधन आहे? उत्तर द्या. ज्ञान काय आहे? साध्य आहे का साधन आहे? साधन आहे. आम्ही त्याला साध्यच करून ठेवले. थोडक्यात सांगू, ज्याच्या प्राप्तीकरता जे ज्ञान मिळवायचं आहे, लक्षात राहा, ते ज्ञान मिळवलं, पण इतकं मिळवलं, ज्याच्या प्राप्तीकरता मिळवले तोच हरवून गेला त्या ज्ञानात. म्हणजे काय? कुंपणानं शेत खाल्लं. कुंपण कशासाठी असतं माहिती आहे का? शेताच्या राखणीसाठी. शेताच्या राखणीसाठी कुंपण असतं, पण कुंपण इतकं लावलं, लावत तो कुंपणाचं जंगल झालं, शेतच गायब झालं. आजकाल आम्ही फक्त ज्ञान 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 मानतोय, पण ज्याच्यासाठी ज्ञान आहे त्याच ज्ञानानं त्याचा घात केला. हांडी खाऊनी भात टाकीला आणि बकऱ्या पुढे देव कापिला. अर्थ कळला का? समजून घ्या. देह बुद्धीनं ग्रासलं, ज्ञानानं ग्रासलं. हो, ज्ञानाच्या अहंकारापुढं देव नावाच्या बकऱ्यालाच कापून टाकला. बकऱ्या पुढे देव कापिला. अहंकार खूप वाईट आहे. आणि तो अहंकार कुणाचं वळ आहे माहिती आहे का? ज्ञानोबाराने सांगितले, नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानाच्या पाठी, ते झोंबे सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी. आणि म्हणून परमार्थामध्ये अहंकार घेऊन जो परमार्थ करायला गेला तो बुडलाय. म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. थोडक्यात एक उदाहरण देतो. उंच झाड होतं, खूप उंच, 100-125 फूट उंच झाड होतं. आणि त्या झाडाच्या बुडाला एक वयस्कर व्यक्ती बसली होती. 60-70 वय होतं. बुजुर्ग अनुभवी व्यक्ती तिथं त्या झाडाखाली बसली होती. एक तरुण आला आणि सर 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 झाडावर चढला. शेंड्यापर्यंत गेला तरी ती व्यक्ती काय, म्हणजे खाली बसलेली जी बुजुर्ग व्यक्ती काही बोलली नाही त्याला. अगदी टोकाला गेला, टोकावर परत खाली यायला लागला तरी ती व्यक्ती काय त्याला बोलली नाही. आणि अगदी उतरून खाली जमीन फक्त 4 फुटावर आली. हो, ती बुजुर्ग व्यक्ती म्हणली, ए बाबा सांभाळून पडशील. जमीन किती फुटावर? 4 फुटावर जमीन. ए बाबा पडशील. तर तरुणानं उडी मारली, म्हणला, म्हाताऱ्या तुला काय अक्कल आहे का? जमीन मी एवढ्या उंच गेलो तेव्हा काय बोलला नाहीस, एवढं वरनं खाली आलो तेव्हा बी काय बोलला नाहीस, आणि जमीन 4 फुटावर आहे तेव्हा भीती घालतो जो पडशील म्हणशील. त्या व्यक्तीनं उत्तर इतकं सुंदर दिलं त्या बुजुर्ग व्यक्तीला, बाबा रे, भल्या भल्या ज्ञानियांना मी उंच टोकावर जाताना पाहिले, उंच टोकावर जाताना पाहिले भल्या भल्या ज्ञानियांना, पण शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरलाय म्हणून म्हणतोय सावधान. वारकरी संप्रदाय भक्तीला प्राधान्य का, बघा ज्ञानाला प्राधान्य देत नाही असं नाही, देतो, भक्तीलाच प्राधान्य का देतो जास्त करून. बघा पिटू भक्तीचा डांगोरा म्हटले का ज्ञानाचं म्हटले का? झडझडून मोकळं होता येतो, झडझडून, काहीच भेद शिल्लक राहत नाही. भूमिका समजून घ्या. मी नेहमी, ज्ञानमार्ग हा शॉर्टकट आहे, मान्य आहे. ज्ञानाच्या बळानं भगवंतापर्यंत पटकन पोचता येतं आणि भक्तीच्या बळानं काय होतं, जरा लेट. पण ज्ञान मार्गाने भक्ती मार्गातला प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला मी, म्हणजे ज्ञान मार्गातला अडचण सांगतो. शॉर्टकटने देवापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतो, पण ज्ञान मार्गात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना त्या प्रचंड घातक आहेत.
आम्ही रात्रीचा दिवस करून प्रवास करत असतो. काल मी मुरबाडला होतो, आज इथं आहे, उद्या लातूरला, परत मी परवा दिवशी मुंबईला आहे. आमचा प्रवास चालूच आहे. आणि गावा मला अननोन असतात हो. आता ठीक आहे, हे माहीत आहे, पण जे अननोन गाव आहेत तिथं मात्र जाताना आमची अडचण होती. रात्रीचा प्रवास करत असताना आमचा ड्रायव्हर काय करतो माहिती आहे का, मॅप टाकतो, मोबाईलला मॅप लावतो. आता ते मॅप घोटाळा करतं, ते चांगला रस्ता सोडतं आणि शॉर्टकट अडचणीचा रस्ता काढतं. ते गाडी अडकते म्हणून अडकते. ते जंगलचा रस्ता काढतं, काट्याकुट्याचा रस्ता काढतं, दगड धोंड्याचा रस्ता काढतं, वाट माऱ्यांचा रस्ता काढतं. हो, वाचलोय मी एक दिवस, खरंच वाचलोय. मॉब लिंचिंगपासून वाचलोय म्हणायला काय हरकत नाही. माझं कीर्तन होतं अजिंठ्याला, हो, आणि सकाळी काल्याचं कीर्तन होतं माझं 40 गावला. आता मधीच एक रस्ता आहे असा, थोडासा म्हणजे बऱ्यापैकी एक रस्ता आहे तो. मग आमच्या ड्रायव्हरनं टाकला मॅप, आणि मॅप टाकल्याबरोबर प्रवास सुरू झाला. ते मॅपनं गोंधळ काय घातला माहिती आहे का, चांगला रस्ता सोडल्याने आदिवासी पाड्यातच घातले गाडी. आमचा ड्रायव्हर आपल्या मॅपवर विश्वास ठेवून गेला आदिवासी पाड्यात, आणि आदिवासी पाड्याला 3-4 एडं मारलं. 10-12 घराचं गाव ते, पण जंगलातलं गाव. 2-4 एडं मारलं, ते मॅपच बंद झाला तिथं. 3-4 एडं मारल्यावर गावातले ते आदिवासी पाड्यातली लोक बाहेर आली. काय होता अवतार त्यांचा, आली बाहेर आणि बॉनेटवरच हात आपटून बाहेर या, चला बाहेर या. त्यांना वाटतं कोणतरी म्हणलं का मी येलो आता. बरं, मी प्रवासामध्ये ह्या ड्रेसवर नसतो, साधा ड्रेस असतो. हळूच 2 इंच काच खाली घेतली गाडीची. बाबारे म्हटलं, हो मी आपण रस्ता चुकवला आहे, आमचा काय दुसरा हेतू नाही आहे, हो आम्हाला जायचं कीर्तनाला, त्यामुळं गैरसमज करून काच खाली घे म्हणलं. का काय खरं, ड्रायव्हरला म्हणलं, आम्ही दोघंच होतो, संपलं म्हणलं, आता आपला अवतार संपलेला आहे इथं. त्यावेळेला माझं डोकं चाललं, पटकन खिशातला मोबाईल काढला, हो, आणि माझंच कीर्तन मी यूट्यूबला लावलं. आणि नशीब रेंज होती तिथं, रेंज होती. आणि मग मी माझंच मोबाईलवर माझंच कीर्तन काढलं, आणि जरा सायन्स काच खाली घेतली आणि मोबाईल दाखवला. ह्यांना ओळखता का तुम्ही? त्यातलं एक जण म्हणलं, हो ओळखतो म्हणले बाळकृष्ण महाराज. तेव्हा जेव्हा जीवाला पूर्ण काच खाली घेतली, अरे म्हणलं मीच आहे त्यो. जर रेंज नसती तर आता मी रेंजमध्ये नसतो. मला सांगायचं काय माहिती आहे का, की तो मॅप काय करतं, शॉर्टकट दाखवतं, पण अडचण आहे ना, तसं ज्ञानमार्ग अडचणीचा आहे. वाटमारे कोण कोण आहेत, ज्ञानमार्गातले वाटमारे कोण कोण आहेत? ज्ञानोबाने सांगितले, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्गजे. हे ज्ञान मार्गातले वाटमारे आहेत. यांच्यापासून जर वाचायचं असेल ना तर शॉर्टकट नकोच. एकदा कळला ना तो ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. का भक्ती मार्ग सुपर आहे हो, हायवे आहे. जरा लांब असतं काय फरक पडतोय, आजूबाजूला बरोबर आहेत ना आपल्या वाटचाल करणारी. भूमिका समजून घ्या. म्हणून ज्ञानोबरायांनी भक्तीची जोड दिली आणि परमार्थ सोपा केला. विठ्ठल 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 विठ्ठल. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ज्ञानोबरांचं अंतःकरणे भक्तीनं चिंब भिजलेला आहे. आणि भक्तीनं चिंब भिजल्यामुळं त्यांच्या अभंगामध्ये, त्यांच्या विरहिणीमध्ये स्त्रियांगानं नटलेले शब्द जास्त आहेत. आत्ताचा अभंग घ्या, योग्या दुर्लभ तोम्या देखिला, मोठ्यानं बोला, देखिला साजणी पैल तोगे काऊ कोकता हे शकून गे माये. पाचा दामांचा गोंगडा नेसेन उरली मोठ ते जेवीन गे बाई ये. किती उदाहरणं देऊ. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा
विठा देखिला डोळा बाई बाई पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठा देखिला डोळा बाई येवो बाई येवो. अर्थ कळला का? ज्ञानोबरांचा अंतःकरणी भक्तीनं चिंब भिजल्यामुळं भगवंत त्यांचा झाला. ज्ञानोबरांची जी अवस्था ना ती अवस्था राधेची अवस्था आहे. राधा म्हणजे स्त्री नाही, राधा म्हणजे एखादी मुलगी नाही, राधा म्हणजे व्यक्ती नाही, राधा म्हणजे एक अवस्था आहे. मग कृष्ण कोण आहे? कृष्ण देखील एक अवस्था आहे. आम्हाला कृष्णाला बासरीत दीड पायावर उभा असलेला कृष्ण मी म्हणतो, हो ते प्रतीक आहे, अवस्थेचं प्रतीक आहे ते. कृष्ण कोण आहे? राधा कोण आहे? ऐका, राधा ही एक अशी अवस्था आहे त्या जीवाची जो जीव परमात्म्याच्या भेटीसाठी जीवाचं रान करतो, आतुर होतो, हो वेदना सहन करतो, दुःख सहन करतो, हो त्याच्या भेटीसाठी प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करण्याच्या अवस्थेला राधा म्हणतात. मग कृष्ण कोणाला म्हणायचं? ज्या वेळेला तो जीव सगळे प्रयत्न करून कृष्णाला परमात्म्याला भेटतो, हो तो आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होतं. आणि मिलन झाल्यानंतरची जी अवस्था आहे, देव भेटल्यानंतरची जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे कृष्णावस्था आहे. म्हणजे एकाच जीवाला दोन भूमिका करता येतात. दोन भूमिकेत नाही तो जीवात्मा जात असतो. पहिलं पाऊल आहे त्याचं राधेचं आणि दुसरं पाऊल आहे हो कृष्णाचं. तोच जीव कृष्ण होतो, तोच जीव राधा होतो. भूमिका समजून घ्या. हा आत्मस्वरूप प्रियशी परमात्म स्वरूप प्रिय करायला भेटण्यासाठी जात असते. हो त्या प्रयत्नाला ध्यान म्हणतात. आणि आत्मस्वरूप प्रियशीने परमात्म स्वरूप प्रिय करायचं मिलन होतं, त्याला समाधी म्हणतात. बोलणं कळते का? कीर्तन डोक्यावरून जाते का? ज्ञानोबरांचा अभंग आहे, योगिया दुर्लभ. योग्याने काय केलं माहिती आहे का? ज्ञानाच्या साधनेच्या बळानं त्याला प्राप्त करायचा प्रयत्न केला. पण ज्ञानोबराय म्हणतात तो मी देखिला असा जणी. तो कसा पाहिला? त्याला बाकी काही दिलंच नाही, काहीच दिलं नाही, मी फक्त त्याला अर्पण झाले. खऱ्या भक्तीचं वर्म सांगतो तुम्हाला, खऱ्या भक्तीचं वर्म, खऱ्या भक्ताचे वर्म सांगतो. भक्त कधी देवाला मागत नाही. देवाला भक्त कधी मागत नाही. हा भूमिका समजून घ्या. कारण भक्ताची अवस्था अशी आहे, भगवंता जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काय नको. ही अवस्था भक्ताची आहे. हो. आणि अभक्ताची अवस्था काय आहे? देवा दिलेस पण जरा कमीच दिलेस, अजून जरा दे. ही अभक्ताची अवस्था आहे. आणि जरा परखड बोलू, स्पष्ट बोलू, जो रांगेत उभं राहतो ना आणि देवाकडे जातो मागायला, त्यावेळेला तो देवाचा अपमान करत असतो. काय अपमान करतो तो? देवाच्या समोर उभा आहे आणि मागताना धन मागतोय. महत्व कोणाला दिलं त्यानं? धनाला दिलं का देवाला दिलं? मोठ्यानं बोला. धनाला महत्व दिलं. साक्षात परब्रह्म सगुण रूपाने उभा आहे. ज्ञानोबराने धन मागितलं नाही, ज्ञानोबराने ऐश्वर्य मागितलं नाही, ज्ञानोबराने काय मागितलं? तू माझा हो. देवाला मागितलं. तुम्ही आम्ही धन मागतो म्हणजे धनाचं महत्व वाढवलं, देवाची किंमत आम्ही कमी केली, मग आम्ही भक्तात मोडतो का? काय मंडळी म्हणतात, एखाद्याकडे बघितलं
लय धार्मिक, लय धार्मिक. देऊळ दिसलं की हात जोडते, दंडवत घालते, पाया पडते, रांगत उभं राहते, देव 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 करते, देव 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 देव. ते धार्मिक नाही, ते लबाड आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, ते लय लबाड आहेत. कारण भक्त जिथं जातो ना तिथं देवळं तयार होतात.